नमस्कार, आज मी शिकवणार आहे कमळ रांगोळी। त्याच्यासाठी हे बघा, हे असं राऊंड करून घेतलंय आणि हे बघा डॉट टाकून घेतले मी खाली वर साइडला असं चौकोन डॉट टाकून त्याच्यामध्ये अजून मध्ये डॉट टाकले मी। हे बघा अशा पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने मी डॉट टाकले, एक वरती एक खाली। हे बघा अशा पद्धतीने वरती खाली आणि साइडला त्याच्यामध्ये एक, त्याच्यामध्ये एक, त्याच्यामध्ये एक, त्याच्यामध्ये एक असे डॉट टाकून आपण रेषा काढूया, कमळ रांगोळी तयार करूया। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। अशा पद्धतीने हे बघा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला काढून दाखवणार आहे, नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा अशा रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला चौकोन अशा पद्धतीने। हे बघा मध्ये टाकले दोघांच्या मध्ये मी डॉट, तिथून आपण रेष ओढूया अशा पद्धतीने। हे बघा आता हा मधला डॉट आहे ना दोघांच्या मध्ये, तिथून रेष ओढूया अशा पद्धतीने। हे बघा या दोघांच्या मध्ये रेष थोडा थेंब टाकायचा आणि मग रेष ओढता येते आपल्याला बरोबर। अशा पद्धतीने रेषा ओढून घेतल्या आहे आपण। थोडंसं राऊंड करूया, मध्ये डॉट टाकूया अशा पद्धतीने। हे बघा नंतर आपल्याला काय करायचं आहे, चार चार डॉट टाकून घ्यायचे। बघा चार चार डॉट, हे पहिले एक एक डॉट आपण वरती टाकून घेऊया अशा पद्धतीने। हे बघा खाली आपण 3 डॉट टाकणार आहे म्हणजे एकूण 4 होतील। अशा पद्धतीने सगळीकडे आपण 4 4 डॉट टाकणार आहे। बघा 1 2 3 4, हे बघा 1 2 3 आणि वरचा 4 असे 4 डॉट टाकणार आहेत आपण सगळीकडे। बघू शकता तुम्ही 4 4 डॉट टाकून घ्यायचे आपल्याला। अशा पद्धतीने सगळे डॉट टाकून घेणार आहे। चार चार डॉट टाकून झाले आपल्याला। हे बघा पूर्ण टाकून घ्यायचे 4 असे मोजून घ्यायचे 4 4 डॉट। नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा हा थेंब पासून आपल्याला काय करायचं, इथं 4 4 डॉट अजून टाकून घ्यायचे याच्यामध्ये अशा पद्धतीने। हे बघा 1 2 3 आणि 4 डॉट टाकून घ्यायचे आपल्याला। सगळे चक्रीमध्ये 4 4 डॉट टाकूया आपण अशा पद्धतीने। 1 2 3 4, 1 2 3 आणि 4। हे बघा असे डॉट टाकायचे आपल्याला 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, 1 2 आणि 3 आणि 4, 1 2 3 आणि 4 असे 4 4 डॉट टाकून झाल्यानंतर हे बघा हा डॉट आणि हा डॉट अशी रेष ओढायची आपल्याला खालच्या खाली। हे बघा अशा पद्धतीने ही रेष इथं ह्या डॉटला लावायची, ही रेष ह्या डॉटला लावायची। हे बघा अशा पद्धतीने अशा रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला। हे बघा ही वरती असे डॉट आपण पाडलेले आहेत, त्या डॉटला आपल्याला रेष भिडवायची। हे बघा अशा पद्धतीने। नक्की पहा माझे व्हिडिओ। हे बघा दुसरं पण आपण तसंच तयार करणार आहे। अशा पद्धतीने खालच्या खाली वरच्या डॉटला आपण रेषा भिडवणार आहे। हे बघा अशा पद्धतीने रेषा मारून घ्यायच्या आहे। हे बघा अशा पद्धतीने
वरच्या डॉट खालच्या डॉटला अशी रेष मारून घ्यायची सरळ. हे बघा अशा पद्धतीने डॉटला डॉट भिडवायचे, डॉटला डॉट रेष भिडवायची आपल्याला. सेम पद्धतीने हे पण करायचे आपल्याला. हे बघा वरचा डॉट आणि खाली डॉट अशा रेषा भिडवायच्यात आपल्याला त्रिकोणमध्ये. हे बघा वरती हे पण आहे अशा पद्धतीने. खूप सोप्या भाषेत मी शिकवणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ. बेसिक पद्धत आहे, खास महिलांसाठी. व्हिडिओ पाहत जा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. हे बघा त्याच पद्धतीने हे पण करायचे आपल्याला. हे बघा ही रेष अशी भिडवायची आपल्याला. सेम त्या पद्धतीने डॉटला डॉट अशी रेष भिडवायची आपल्याला खालून वरती. हे बघा आता ही पण आपण रेष भिडूया अशा पद्धतीने. हे बघा आता याच्या समोरासमोर डॉट टाकून घ्यायचे आपल्याला. नंतर हे बघा खालून वरती रेष आणायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा खालची रेष वरत्या डॉटला. हे बघा अशा पद्धतीने. ही डॉट याला, ही डॉट याला, डॉटला भिडवायचं आपल्याला. हे बघा वरून खाली, वरून खालच्या डॉटला, अजून वरून खालच्या डॉटला अशा पद्धतीने. हे बघा खाली खाली, याच्या खाली, याच्या खाली. हे बघा त्याच पद्धतीने याला बी करायचं आहे आपल्याला. नवीन नवीन शिकवण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ आणणार आहे. नक्की पहा माझे व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली व्हिडिओ. हे बघा त्याच पद्धतीने आपण करूया अशा पद्धतीने. आपण जे 4 डॉट पाडले ना, ते 4 डॉटांना भिडवायचे आपल्याला वरपर्यंत. बघा खालून वरती अशा पद्धतीने. हे पण त्याच पद्धतीने खालून वरती आपल्याला भिडवायच्या रेषा. मी सोप्या भाषेत तुम्हाला शिकवते. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी शिकवण्यासाठी बेसिक पद्धत खास महिलांसाठी आणणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा समोर रेषेच्या समोर डॉट पाडायचा आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने सगळे डॉट असेच रेषेच्या समोर पाडायचे आहेत आपल्याला. रेषेच्या बरोबर समोर अशा गोल आकाराने डॉट पाडून घ्यायचे आपल्याला. नंतर त्याच्यामध्ये आपण 4 डॉट टाकूया. 1 2 3 1 2 3 1
2 3 म्हणजे तो मिळून 4 होतो. 1 2 3 असे 4 डॉट होतात. हे बघा अशा पद्धतीने 3 डॉट काढून घेतले मी मध्ये. आधीचा 1 आहे म्हणून 4, 2 3 हे बघा रेषपासून घ्यायचं आपल्याला समोरच्या डॉटवर अशी कळी काढायची. नंतर हे बघा बरोबर मी आकार घेतलाय तसा घ्यायचा स्टार्टिंगमध्ये. मग त्या रेषपासून या डॉटला भिडवायचं, या डॉटपासून ह्या रेषला भिडवायचं. हे बघा अशा पद्धतीने सगळं आपण तसंच करायचं आहे. नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही येईल. हे बघा या डॉटपासून या डॉटला भिडवायचं. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा असं सगळं ह्या डॉटपासून त्या रेषेने मी बरोबर दाखवते तुम्हाला. इथून तर इथं रेष घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथून तर इथं रेष घ्यायची आहे. बघू शकता सगळं आपल्याला घाई नाही करायची आहे. व्यवस्थित रेषा लक्षात ठेवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने सर्व तसंच करत जायचं आहे पूर्ण गोल होईस्तोवर. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा सुंदर असा आकार तयार होतोय कमळ रांगोळीचा. बघू शकता तुम्ही. मी सोप्यात सोप्या भाषेत शिकवण्याचा प्रयत्न करते. नक्की पहा माझे व्हिडिओ. खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर. जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल. बघायला भेटतील व्हिडिओ, शिकायला भेटेल. भरपूर शिकवणार आहे मी, शिकवण्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा अशा पद्धतीने ड्रॉट रंगोली, रेषा रंगोली, स्मॉल रंगोली सगळ्या मी शिकवणार आहे. मी हळूहळू का शिकवते तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच समजेल, तुम्हालाही येईल.
हे बघा असं पूर्ण आपण रेषांनी असं पूर्ण करायचं आहे सर्कल अशा पद्धतीने। हे बघा आता आपण ना याच्या बाहेर ना छोटे छोटे डॉट टाकूया पॉइंटवर अशा पद्धतीने। बघा छोटे छोटे डॉट टाकून घ्यायचे आपल्याला। माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी वाटली माझी व्हिडिओ, कमेंट करून सांगा मला, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे भरपूर। माझ्या चॅनलवर पण नवीन नवीन व्हिडिओ आहे, बघा तुम्ही चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल। मी सोप्यात सोप्या पद्धतीत शिकवते, नक्कीच येईल तुम्हाला। अशा पद्धतीने बोटाने पंच करून घ्यायचे म्हणजे गोल आकार येतो। गोल आकार करायचा प्रयत्न करायचा। नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मला कसा वाटला व्हिडिओ। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला डॉट तयार करून घ्यायचे, मध्ये पण डॉट टाकूया आपण। त्यालाही आपण बोटाने पंच करूया अशा पद्धतीने। नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ। धन्यवाद।